ग्रेट बॅरियर रीफ बघायला. खूप डेंजर एक्सपिरियन्स. आरती कुठे आहे माहिती नाही आता, कसं शोधू. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. वेलकम टू डे 2 इन केन्स. अद्भुत विश्वसनीय ट्रिप. आम्ही निघतोय आणि आज आम्ही चाललो आहोत क्रूजला. ग्रेट बॅरियर रीफ बघायला क्रूज वर चाललोय आम्ही. ग्रेट बॅरियर रीफ खरं म्हणजे ही खूप सिरियस गोष्ट आहे. म्हणजे बाकी ब्लॉग मध्ये आम्ही असं इकडे कुठे राधे चटपट हाऊस हे ते असं सगळं बघतो, ओके. पण ग्रेट बॅरियर रीफ ही गोष्ट इव्हन म्हणजे खूप सिरियस गोष्ट आहे वर्ल्ड. आम्ही ते आता बघायला चाललोय आणि बॅग्स वगैरे घेतल्यात कारण काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये. त्याच्यामध्ये असे इन्स्ट्रक्शन्स होते की काही गोष्टी घेऊन यायच्या. ते लोक आपल्याला ते वेट सूट देतील, पण आपल्याला स्विमर्स आणायचे आहेत, त्यानंतर सनस्क्रीन आणायचे, टॉवेल्स आणायचे आहेत. मेनली पूर्ण दिवस क्रूज वर असणार आहे. आणि क्रूज वर कसं आहे ना, जे काही चांगले स्पॉट आहेत ना तिकडे ते लोक थांबवतात आणि तिकडे आपण स्नॉर्कलिंग किंवा स्कुबा डायव्हिंग जे काय आपल्याला स्कुबा डायव्हिंग इन्क्लुडेड असतं, तर आमचं स्कुबा डायव्हिंग इन्क्लुडेड नाही आहे या पॅकेज मध्ये. स्नॉर्कलिंग आहे. स्नॉर्कलिंग तिकडे हे करायचं. तर आम्ही सकाळी आज 5 वाजता उठलो, आता 6:15 वाजलेत. पूर्ण रेडी होऊन चाललेलो आहे. मग पहिले घेऊन जाणार आपल्याला क्रूज वरून 6:15ला 2 रीफ करणार आहेत. आता माहित नाही कुठे घेऊन जातील एक्झॅक्टली, पण माझ्या मते ती क्रूज अशी आहे की पाण्यामध्ये थांबवतील आणि नंतर मग पाण्याच्या खाली आपल्याला ते सगळे इक्विपमेंट्स देणार स्नॉर्केलिंगचे वगैरे, आणि आपण जाऊन ते करू शकतो फॉर इनफ टाइम मस्तपैकी. आणि अशा 2 ठिकाणी ते घेऊन जाणार आहेत रीफ वगैरे बघायला, आणि मग नंतर एक 4-4:30 पर्यंत परत तिथे येऊन सोडणार. म्हणजे पूर्ण दिवसाची आणि सगळं लंच वगैरे, डिनर, लंच वगैरे सगळं, ब्रेकफास्ट वगैरे ऑन बोर्डच आहे. हो, ब्रेकफास्ट लंच आम्ही दोघांनी व्हेजिटेरियनचं सांगितलं. इथे या मरीना पॉइंटला आमचा पिकअप आहे. इथे कार पार्क केली आहे आम्ही 10 तासांसाठी, कारण 8.5 तासांची क्रूज आहे. असेल इन केस सनी असेल ना तर आकाशाचा कलर पाण्यामध्ये दिसतो आणि निळं पाणी दिसतं. सो माहित नाही दर्शकांना आपल्या माहिती की नाही, पाणी जे निळं दिसतं ना आपल्याला समुद्राचं पाणी, ते पाण्याचा रंग निळा नसतो, आकाशाचा रंग त्याच्यामध्ये असतो म्हणून ते निळं दिसतं. सो असं आहे. जर आज ढग असतील तर ते पाणी निळं नाही दिसणार, पण आपल्याला रीफ दिसतील ना. रीफ दिसतील. स्नॉर्केलिंग करून आपल्याला रीफ क्लिअर असणार. पाणी क्लिअर असणार. डाऊन अंडर द क्रूज अँड डाईव्ह हे जे आहे यांच्या थ्रू आपण चाललोय. एवढी मोठी लाईन लागलेली आहे आणि अजून आमच्या पाठीमागे पण भरपूर लाईन. आता आम्ही इथे चेक इन केलंय. हे स्नॉर्केलर्स डाईव्ह अंडर द क्रूज अँड डाईव्ह यांच्या थ्रू आम्ही चेक इन केलेलं. तर आम्ही आता स्नॉर्केलर्स आहोत. हे 2 पास मिळाले आहेत. याच्यामध्ये थोडं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो आता त्यांनी आम्हाला गेट 5ला जायला सांगितलंय. सो लेट्स गो. भरपूर लोक आहेत यार, भरपूरच लोक आहेत. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आम्ही चुकीच्या टाइमला आलोय, पण असं नाहीये. बोलायचंय काय तुला? असं मध्ये मध्ये असे व्हिडिओ टाकत राहायचे. या बोटीमध्ये जायचंय आपल्याला. मोहित ही खूप मोठी बोट नाहीये, छान आहे, मस्त क्रूज. बरोबर बोलला तू, इव्होल्युशनच आहे हे. खतरनाक रे. मगाशी एका बोटीवर शिकारी दिलं. क्रूज मध्ये एंट्री केली आहे. इथे जेवायला वगैरे आहेत, खायला प्यायला. इथे बसायला सगळ्यात चांगली गोष्ट ही की एसी क्रूज आहे. ब्युटिफुल. खायला आहे बाई, काय पाहिजे अजून लाईफ मध्ये. फ्री मध्ये. आपल्याला आपली सीट दाखवते. वी डू ब्लॉगिंग. या काही नाही, हे भरायचं आणि टिफिन मास्क देतील मग ते घ्यायचे. आपल्याला देतील का आपल्याला वरती जाऊन घ्यायचं? हे दाखवून आपल्याला मिळतील.
चुकून कंट्री ऑफ रेसिडेंट डोक्यात काय माहिती काय विचार चालू होता. इंडिया नेऊन टाकलं डोक्यात कंट्री ऑफ रेसिडेंट. खोडलं असं प्रॉपर खोडलं. खूप मोठी क्रूज आहे. अजून पण लोक येत आहेत बाहेर, तुम्हाला दिसत असेल अजून पण लाईन आहे. खूप चांगली गोष्ट मला हीच वाटली की इथे AC आहे. कारण इथे खूप डेंजर गरमी आहे. मी सतत बोलते, पूर्ण अंग असं चिपचिप होत चाललेलं आहे, घाम येतोय भयंकर, सगळं सनस्क्रीन असं चोपलंय पूर्ण अंगाला. पायाला पण सनस्क्रीन लावलंय आज तर, कारण 2 महिन्यांनंतर फिटिंग ट्राय करायचंय. मला पण यावं लागेल. फिटिंग वगैरे ट्राय करायचं. आता जायचंय, खाऊन जाऊ ना. ठीक आहे. हे लूज होतंय मला. ही साईज परफेक्ट आहे. तुला ही साईज परफेक्ट आहे? मला ही साईज परफेक्ट आहे. हे परफेक्ट आहे. Please no moving around. Thank you. आता हेड काउंट करतात क्रूज निघण्याच्या आधी. Instructors on board. Today I'm the deck supervisor. It's a pretty fancy title. All it means is I'm hanging out the back, making sure everything runs smoothly throughout the day. So if you guys do have any problems, any questions, anything like that, do come see me or see any of the other crew. We are here to make sure you guys do have the best day out on the Great Barrier Reef. But just because I'm the one up here talking does not make me the most important person. Far from it, in fact. That one goes to our captain. So you all met him this morning. Some prescription masks. So if you need some glasses to see, your glasses, they're not going to fit under the mask. So if you want to see the reef when you're in the water, come have a chat with the girls. They'll sort you out with some prescription masks. They'll let you try on a few to make sure you do get the right one. They also have these. You guys will be much quicker, guaranteed. Yeah, then you're good to go. Now just because you guys have these life jackets on, you see all the crew with our life jackets on. Doesn't mean you all just have to... ओके, आता व्हेजिटेरियन फूड सांगितलं आहे. आता मी इथे आली आहे माझा बॉडी सूट घ्यायला. तिथे एक फिटिंग टेस्ट का काहीतरी असते, तर मग ते करू. हा आहे माझा स्विमसूट. हा आपण इथे माझ्या नंबरच्या इथे ठेवून देऊयात. 16 नंबर आहे माझा. हे सगळं ते माशासारखं ते फिन्स, मास्क आणि असे वेटसूट वगैरे घ्यायला मजा तर आली भरपूर. पण तिथे जाताना तिथेच जायचंय. तिथे जाताना पाण्यात उतरताना खूप डेंजर वाटणार आहे. थँक्यू. तर आता आम्ही चाललोय वरती. बापरे, मोहित चप्पल काढून घे. अच्छा, हो पाठीमध्ये इथे मगर वगैरे पण असतात. याच्यावर नाही पण नंतर. थोडं उलटीसारखं होतंय. गोळी घ्यायला चाललाय तो गोळी पण भेटते, अँटी नॉझियस, अँटी एमेटिक.
ही क्रूज लवकरच आता स्कुबा डायव्हिंग सुरू होईल. So we just ask if you please respect the environment that we're here at today. So we do have a lot of friendly animals here too. We do have sometimes a humphead Maori wrasse. His name's Wally. He's very large and big. We also have some sharks as well. Don't worry guys, they won't hurt you. They're mostly reef sharks. So hopefully you'll get to see them today, or maybe not. But the only thing that can really hurt you here today is the triggerfish. So it is their net. So you want to make sure the snorkel keeper here is at the start of the coloured bit, where the black and colour meet there. That's where you want to have it on your left, on the left side. गरज आहे काय? गरज आहे का? कान पण टाकायचे. तुला मे बी भीती वाटत नाही. बघ, फर्स्टली पाण्याचं टेम्परेचर खूपच चांगलं आहे, 28 डिग्री टेम्परेचर आहे पाण्याचं. सो घाबरू नको तू. स्टार्टला तुला भीती वाटेल, श्वास वाढेल, सगळं वाढेल. मी आहे तुझ्यासोबत आहे. तर आपण पकडून राहायचं एकमेकांना. कारण तू ये असं माझं गोष्ट एन्जॉय करेल. ते लोक बोलले ना मला फ्लोट देणार, आणि मला सांगितलंय की 15-20 मिनिटं थांबायला माझ्यासोबत स्पेशली ते लोक येतील. ठीक आहे, रेडी, ऑल सेट. थोडी भीती वाटते. नाही भीती काय, स्नॉर्केलिंग आहे. मला वाटते मध्ये काय इथे सगळे ऑक्सिजन टँक वगैरे ठेवलेत, जे लोक स्कुबा डायव्हिंग करतात ना त्या लोकांसाठी चालू झालेलं आहे. आणि इथून उतरायचं असतं. सुपर. हा मोहित चाललाय आता. बाप रे, ज्या लोकांना येत नाही त्यांना फुल असिस्टन्स आहे असा. मोहित उतरतोय आता. जे पिवळ्या कलरचं जे आहे ना मास्क, त्या मुलीच्या पाठीमागे येतो. दॅट्स मोहित. माय गॉड, एकदम प्रोफेशनल सी स्विमर येतो. माऊ. आय होप त्याला रीफ दिसतील. तो त्याचा फोन आहे, त्यांनी त्या प्रोटेक्टर जे आहे फोन प्रोटेक्टर त्याच्यामध्ये घातलाय, आणि तो आता खाली जाऊन थोडे व्हिडिओज काढेल रीफचे. हा मोहित आहे, भारी स्विम करतो यार. उठलं कागल. ओके, खाली कोणाचं काही लागलं सांग जरा. माणूस आहे एवढं काय तिकडे कुठे सी टर्टल दिसलंय. सो बघतोय मी, चेस करतोय. सी टर्टल दिसतंय का? आरती गेली बाहेर. छान आहे, खूप छान आहे ग्रेट बॅरियर रीफ. कधीपासून स्वप्न होतं ग्रेट बॅरियर रीफला जवळून इतका बघायचं, डाईव्ह करायचं. बेस्ट आहे.
स्ट्रेंजर एक्सपिरियन्स. मला तर अजून पण वाटतं सगळं हलतंय असं. इथे जमिनीवर बसली मी तरी असं वाटतं सगळं हलतंय. आता जेवायची तयारी. स्नॉर्केलिंग केलंय. वेजी पॅटीज, हे पेस्टो पास्ता, व्हेजिटेबल सॅलड, हे कुक्ड व्हेजिटेबल सॅलड, थोडासा ब्रेड. कसं होतं स्नॉर्केलिंग? खूप मस्त. आता एक रीफ झाल्या, दुसरा रीफमध्ये जाऊन हे सगळं ग्रेट बॅरियर रीफचा पार्ट आहे आणि छान होता खूप एक्सपिरियन्स. मनाला शांत वाटतं एक समुद्राच्या खालची दुनिया बघून. असं वाटतं की आपण एवढं स्ट्रेस घेतो नॉर्मल लाईफमध्ये वगैरे, ही पण तर एक दुनियाच आहे ना समुद्राखालची. त्यांचं काय वेगळंच चालू आहे, म्हणजे आपल्याला फक्त आपल्याच समोरची दुनिया दिसते. ही पण तर एक वेगळीच दुनिया असते आणि शांतता वाटते. जेव्हा डोकं पूर्ण तुम्ही पाण्याच्या आतमध्ये घालता ना, खूप शांतता असते वेगळ्याच प्रकारची. खूप मस्त. जेवण कसं आहे? आता आम्ही जेवण वगैरे करू. लंच झाल्यानंतर 30 मिनिट्सनी आता बोट निघू आणि आम्ही दुसऱ्या रीफला जाऊ. तिथे जाऊन पण माझ्या मते परत हेच करायचं. माझ्या डोळ्यात ॲक्च्युली सनस्क्रीन गेलं असं वाटतं. लाल लाल झालं. सनस्क्रीन घालणारच नाही. त्या मिठाचं पाणी गेलं. मोहित काय करतोय? बियर घेतली. मस्त जेवण झालंय. आता कसा व्हिडिओ काढता? हळवा, तिचं ते पाय लागेल तुला. एवढा विचार नाही करायचा. मस्त ब्युटिफुल. स्टार्ट मला कधी चालू व्हिडिओ चालू आहे. छान छान. कसं जायचं? अगं वाकडी झालीस तर झाली, तू वाढूच शकत नाही. नक्की ना? हो. तू अरे ती क्रूज खूप लांब गेली माऊ. ठीक आहे, मी तिकडे जाऊन आलो. अच्छा, मला काहीतरी टोचलं खाली. तू मला दोन्ही हातांनी पकड ना, काही नाही होणार. दोन्ही हातांनी पकडले सांगतो खाली बघ. मला नाही नाही नाही, एक सेकंड. तू माझ्यापासून लांब नको ना जाऊस. थांबायचे. ती क्रूज तिकडे बघून माझी फाटली आता. एवढीच का? आरती कुठे आहे माहिती नाही आता. कसं शोधू?
आता परत हेड काउंट होतोय. सो स्टे वेअर यू आर. आम्ही इथेच थांबलोय, इथे बसलोय. आता इकडे आम्ही परत जायला निघालोय. इथे वाईन देत आहेत, ते तर नाही प्यायची, पण चीज अँड क्रॅकर्स खाऊ आम्ही. इकडे वाईन सर्व करतायत, इकडे चीज अँड क्रॅकर्स, आणि अजून पण माझ्यामध्ये काहीतरी खायला येते बघ तो माणूस. वाईन आणि चीज काय आहे त्याच्या हातात? चीज, वाईन आणि चीज खातात. क्रॅकर्स पण आहेत. वाईन बरोबरच खातात ना, मोनाको बिस्किट. अच्छा अच्छा, हे काय माणसं असतात? तेच मी बोलली, ते लिव्हिंग थिंग आहे. मी तेच बोलली. अरे ना, हे बघ, हे लिव्हिंग थिंग आहे. अच्छा, हे लिव्हिंग टिश्यू आहे. हे बघ, हे बघ, हे बघितलं मी. आणि याच्यामध्ये तिने तो रोप घातला, हा, आणि हे अचानक असं बंद झालं, असं एकदम लाजल्यासारखं. हे बघ, हे साइड व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे. लिव्हिंग ॲनिमल. सगळं इथूनच घ्यायचं. मग हे लोक काय करतात? खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. आता मी आणि मोहित तेच बोलत होतो, म्हणजे काय ना, हे बघितल्यानंतर असं वाटतं की खूप वरती आवाज आहे वगैरे, असं वाटतं आतमध्येच राहावं पाण्यामध्ये. इतकी शांतता, इतके वेगळे वेगळे कलरफुल मासे, आणि जे रीफ आम्ही बघितले ते आता पण म्हणजे बोलतायत की ते सगळे लिव्हिंग थिंग आहेत. जसं त्यांना टच केल्यावरती ते हलतं, तसं ते म्हणजे आपण त्यांच्या जवळ गेल्यावरती अजून जोरात हलायला लागतं. आणि मधून आपण जिथे बघतो तिथून अचानक असं आतमधून मासा येतोय बाहेर. माय गॉड. मी सगळ्यात पहिली डाईव्ह आहे ना, प्रॉपर स्कुबा डाईव्हची पॅडी सर्टिफाईड मी 2015 मध्ये केली होती थायलंडमध्ये, सिमिलन आयलंड्सला. तिकडे त्याच्यात 2-3 डाईव्ह केल्या होत्या, आणि ऑफकोर्स स्नॉर्केल पण केलं होतं. सो तेव्हा मला ह्या गोष्टींबद्दल कळलं की तेव्हा कसं स्ट्रेस असायचा ऑफिसमध्ये. स्ट्रेस आहे, हे बॉस, सेल्फ प्रोक्लेम बॉस असतात लोक इंडियात. सो अननेसेसरी प्रेशर देत राहतात, इलॉजिकल प्रेशर्स वगैरे असतं असं. सो तेव्हा गेलो ना फर्स्ट टाईम, असं शांतता वाटली पाण्याखाली जाऊन वगैरे. तेव्हा फर्स्ट टाईम आजूबाजूच्या देशातली, बाकी देशातली लोक पण बघितली. त्यांचं कल्चर नाही आहे कारण हे बाकी कंट्रीजमधलं असं टाईपचं वगैरे. एवढं चिल वाटलं ना, म्हटलं बाई काय हे असं, म्हणजे एवढी शांतता वाटली ना डोक्याला. त्या म्हणजे वन ऑफ द चेंजिंग मुवमेंट होता. मग तेव्हा मी प्लॅन करत होतो ग्रेट बॅरियर रीफ. एनिवेज आता आम्ही पोहोचू लवकरच, आमच्या जिथे कार पार्क केली आहे तिकडे पोहोचू, आणि मग नंतर घरी जाऊ. चला, हा व्लॉग मी आता इथे सेंड करते. हा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्लॉग, 100%. भेटू आपण नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. बाय बाय.